श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, कसे आहेत? मजेत ना? भावना मजेतच करायचं. खूप दिवसांनी व्हिडिओ बनवते कारण की तुम्हाला माहितीच आहे आपल्याला टाइम भेटत नाही व्हिडिओ बनवायला. आज मी या व्हिडिओ यासाठी बनवतोय की तब्बल 7 महिन्यांनी मी माझे रिपोर्ट काढले किडनी ट्रान्सप्लांटचे. तर आता किडनी ट्रान्सप्लांटला मला 2.5 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि 2.5 वर्षामध्ये मी डॉक्टरांचा फॉलो करतो. म्हणजे ना ते 3 महिन्यांनी, 4 महिन्यांनी, 5 महिन्यांनी, नाही तर 6 महिन्यांनी तर डॉक्टर आपल्याला सांगतील त्याप्रमाणे. तर या टायमिंगला मी 7 महिन्यांनी डायरेक्ट डॉक्टरांकडे गेलो होतो, म्हणजे संपूर्ण रिपोर्ट काढून. आता माझे रिपोर्ट कसे आलेत ना ते तुम्हाला मी सांगणार आहे. आणि प्रत्येकाला जाणून घ्यायचं असतं की आपले रिपोर्ट चांगले यावे, यासाठी मनामध्ये खूप धाकधूक सुद्धा असते आणि मला सुद्धा तीच होत होती. कारण की या टायमिंगला मी 7 महिन्यांनी डॉक्टरांकडे गेलो होतो. तर या 7 महिन्यामध्ये बऱ्याच वेळा मी आजारी सुद्धा पडलो होतो, परंतु एकदाही मी डॉक्टरांकडे गेलो नव्हतो, हॉस्पिटलला कधीच गेलो नव्हतो. घरच्या घरी सर्व उपचार केले होते. आता आपण आजारी कसं पडतो की एखादा ताप आला तर आपल्या डॉक्टरांनी लिहूनच दिलेलं आहे कोणत्या औषधं घ्यायची ती. आता मी औषध तुम्हाला शेअर करत नाही कारण की बऱ्याच लोकांचा असा गैरसमज होतो आणि मग ती लोक सुद्धा अशीच औषधं घ्यायला लागतात. तर मला ताप आल्याच्यानंतर डोलो गोले मी घ्या सांगितलं ते एवढे मी घेतो. आणि बाकीचं जे अंगदुखी बोला, बाकीचं जे काय आपल्या आजार होईल ना त्यासाठी मी डॉक्टरांना मेसेज करतो की मला असं असं झालं. म्हणजे डॉक्टर मला मेसेजमध्ये जी औषध असतील ना ते सांगतात. आता ह्या 7 महिन्यामध्ये बऱ्याच वेळेला मी आजारी पडलो, परंतु एकदाही दवाखान्यात गेलो नाही. प्लस माझ्या कंपनीमध्ये मी 10 ते 12 तास ड्युटी करतो, कंटिन्यू उभा राहून करतो. फक्त लंच टाईम असतो अर्धा तासाचा, त्या अर्ध्या तासामध्ये फक्त मी थोडासा बसतो, म्हणजे आराम भेटतो जेवणासाठी. त्याच्यानंतर एकाच मिनिट आम्ही बसलो तर बसलो, नाही तर मग टोटली आम्ही उभाच असतो आणि बिंदास्त काम करतो. बाईकसुद्धा चालवतो. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझे रिपोर्ट कसे आले ते तुम्हाला जाणून घ्यायचे असतील. कसे तुझे रिपोर्ट आलेत ते, तर रिपोर्ट तुम्हाला दाखवतोच. थांबा जरा, कारण की मी रात्री जेवतो काय ना ते सुद्धा तुम्हाला दाखवतो, जेणेकरून तुमचा गैरसमज सुद्धा दूर होईल की मी कशा गोष्टी फॉलो सुद्धा करतो. तर ही माझी छोटीशी फॅमिली आहे. हे बघा, हे प्रिन्सी, ही रेश्मा आणि हा ओम. तर आता जेवायला बघा काय आहे माझ्याकडे. हे माझं रात्री भाकरी आहे आम्हाला, आणि इकडे दुधी भोपळ्याचं कापं बनवलेत, भेंड्याची भाजी आहे आणि डाळ आहे आणि भात. तर मित्रांनो, आता माझं जेवण असतं रोजचं आणि तुम्हाला दाखवतो बघा. हे आपल्याकडे रिपोर्ट आहेत, मी समोर इकडेच ठेवले होते कारण हे आमचं देवार आहे, देवघर. इकडे श्री स्वामी समर्थ महाराज, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. मित्रांनो, नेहमीच स्वामींचा हात आमच्या पाठीशी असतो, त्यामुळेच हे संपूर्ण दिवस सुखाचे आनंदाचे आम्ही पाहतो. आणि हे माझे रिपोर्ट आहेत. त्या रिपोर्टमध्ये तुम्हाला दाखवतो. त्या डॉक्टर म्हणाला की रिपोर्ट तुझे खूप चांगले आले त्या टायमिंगचे. त्यावेळेला खूप मला आनंद झाला कारण की तब्बल 7 महिन्यामध्ये मी रिपोर्ट काढले आहेत. मित्रांनो, हे बघा, हिमोग्लोबिनचं आहे, इकडे काय आहे, RCBचं आहे, प्लस TLC, प्लेट काउंट, आणि इकडं क्रिएटिन. मित्रांनो, लास्ट टाईम माझं क्रिएटिन होतं ना तर 0.97 होतं, आता 1.06 आहे. टोटली नॉर्मलच आहे, काय टेन्शन घ्यायची गरज नाही कारण की आपण टेन्शन कधी घेत नसतो. काही संपूर्ण फाईलीमध्ये संपूर्ण लिहिलेलंच आहे याच्यामध्ये. आणि हे संपूर्ण माझे म्हणजे मागचे वगैरे सर्व इथं रिपोर्ट आहे, जे पूर्णपणे फाईल आहे. ही डॉक्टरांची फाईल आहे, नानावटी सुपरमॅक्स स्पेशालिटी हॉस्पिटल आहे, पाडलेलं आहे मित्रांनो. आणि ह्याच्यामध्ये सुद्धा लिहिलेलं आहे संपूर्ण डॉक्टरांची जे काय असतील ना त्या सर्व गोष्टी. माझी तर औषधं वगैरे लिहिलेले आहेत, कुठल्या टायमाला कुठली गोळी घ्यायची, कोणत्या गोळ्यांचं नाव वगैरे सर्व लिहिलेलं आहे. जेवायला बसले. तर मित्रांनो, मला एवढंच सांगायचं आहे की म्हणजे या 7 महिन्यात मला काही गोष्टी बऱ्याच अनुभवायला मिळाल्या, कारण की मी माझ्या मर्जीप्रमाणे राहिलो. जर मी इतरांना सांगत बसलो असतो की मला हा असा आजार होतोय, मला काहीतरी उपाय सांगा वगैरे, ते दुसऱ्या कुठल्या डॉक्टरांची इन्क्वायरी केली असते ना तर मला असे चांगले रिपोर्ट आले नसते. कारण की हे आजारच तसं आहे, आपण हे आजार नेहमी उडवण्याचा प्रयत्न करायचा. आणि मी प्रत्येकाला मोटिवेट करत असतो. मी कोणाला असं सांगत नाही की अरे तुला हे डॉक्टरकडे जा, तू म्हणजे तुला चांगला उपाय भेटेल, तू त्या डॉक्टरांकडे जा. मी काहीच सांगत नाही त्यांना. मी त्यांना एवढं सांगतो की त्यांचं मनोबल जसं मनोबल त्यांचं तसं वाढेल ना, ह्या गोष्टींचा मी प्रयत्न करत असतो. 7 महिन्याने माझे खूप चांगले रिपोर्ट आले, त्यामुळे मला खूप आनंद झाला. आता नेक्स्ट माझे विजिट आहे ना ते 6 महिन्याने, म्हणजे 6 महिने आपण राहायचं, त्या 7व्या महिन्यामध्ये आपण पुढे रिपोर्ट काढायचे आणि पुन्हा जायचं. आता माझं गोळ्यांचा खर्च खूप आहे, कारण गोळ्यांचं माझं जास्त हे आहे, म्हणजे डबल गोळ्या घ्याव्या लागतात मला रिपोर्ट चांगले स्टेबल राहण्यासाठी. आता माझे रिपोर्ट संपूर्ण म्हणजे स्टेबलच आहे, त्यामुळे मला घाबरण्यासारखं काहीच नाही आहे. आणि गोष्ट एवढं सांगेन, जे डायलिसिस पेशंट असतात ना त्यांना एवढं सांगेन की मित्रांनो, बऱ्याच गोष्टी म्हणजे बरेच लोक असे सांगतात की तू आयुर्वेदिक कर, या कुठल्या दुसऱ्या डॉक्टरकडे जा, ते डॉक्टरकडे जा, असे बरेच आपल्याला डॉक्टर की चेंज करायला सांगतात. तर मित्रांनो, आपण ज्या डॉक्टरकडे जातो त्या डॉक्टरांकडे आपण विश्वास ठेवायचा आणि तिथेच आपलं ट्रीटमेंट करायचं. जर आपण 1000 डॉक्टर चेंज करायला गेलो ना तर मग
आपल्याला खूप त्राससुद्धा होतो, पैसेसुद्धा वेस्ट जातात आणि त्याचा रिझल्ट आपल्याला पूर्णपणे झिरो भेटतो. आणि मग आपण एकामेकाला असं विचारत असतो, अरे यार तू कुठे गेलेलास, तू तिकडे जायला नाही पाहिजे होतंस. अशा बऱ्याच गोष्टी फेस करायला भेटतात. तर तुम्ही एकाच डॉक्टरांकडे जा आणि त्यांच्यावरती विश्वास ठेवून त्यांनी दिलेल्या गोळ्या वगैरे औषध असतील ना त्या टाईम टू टाईम घ्या. आता आम्हाला सुद्धा टाईम टू टाईम औषधं घ्यावी लागतात. आता माझं 8:30चा टायमिंग जेवणाचं आहे, ते जेवायचं, त्याच्यानंतर मग माझी पुन्हा रिटर्न गोळ्या घेईन आणि मग पुन्हा झोपून जायचं आपण. तर हा माझा रुटीन होता मित्रांनो. खरंच ही 7 महिने मला खूप त्रास झाला, परंतु शेवटीला मला खूप आनंद मिळाला. तर पुन्हा भेटू. जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ना मित्रांनो, तर आज नक्कीच आपल्या व्हिडिओला शेअर करायचं, लाईक करायचं, सबस्क्राईबसुद्धा करायचं आणि पुन्हा भेटू अशा नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.